आजची पवित्र मिसावली सामुदायिक मिसावली म्हणून अर्पण करण्यात येत आहे। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। नाताळच्या सणानंतर 40व्या दिवशी प्रभूला देवालयात समर्पण केलं जातं। हा सण 40 दिवसानंतर आपण आज साजरा करीत आहोत। त्याचप्रमाणे आज बाळ येशूचा सण आहे, सर्व व्रतस्थांचा सण आहे। आपणही आपल्या मुलाबाळांना बाळ येशूप्रमाणे वाढवावं, जसं योसेफ आणि मरिया यांनी वाढवलं। आणि जी मूल्य आपल्या आईवडिलांनी आपल्याला मूल्ये दिलेली आहेत, त्या मूल्याने आपण आपलं जीवन जगावं। आणि ह्या बाबतीत काही कमतरता झालेली असेल तर आपण प्रभूची क्षमा मागूया। सर्वशक्तिमान सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची आम्हाला क्षमा करून सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। I'm
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त आम्हासाठी मनुष्य झाला व त्याला मंदिरात अर्पण करण्यात आले. तो आमची अंतःकरण पापापासून मुक्त करो व तुझा सहवास आम्हाला मिळवून देवो. ही प्रार्थना आम्ही तुम्हाबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यात द्वारे करतो. पहा, माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेष्टा पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या संदेष्टाची तुम्ही अपेक्षा करत आहात. तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परताच्या खारासारखा आहे. रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल आणि लेवीच्या वंशजांस शुद्ध करील. त्यांस सोन्या रूपाप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा आणि यरूशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. प्रभू हा प्रतापशाली राजा आहे. अहो वेशींनो, आपल्या कमाने उंच करा. पुरातन दारांनो, उंच व्हा. प्रतापशाली राजाला आत येऊ दे. प्रतिसाद. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान आणि पराक्रमी परमेश्वर. युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. प्रतिसाद. अहो वेशींनो, आपल्या कमाने उंच करा. पुरातन दारांनो, उंच व्हा. प्रतापशाली राजाला
आत येऊ द्या. प्रतिसाद. हा प्रतापशाली राजा कोण? हा सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा होय. प्रतिसाद. इब्री लोकास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूताच्या साह्यास नव्हे तर अब्रामाच्या सैतानाच्या साह्यास येतो. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू आणि विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. प्रभूचा शब्द. जयघोष. परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आणि तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे हे आहे. प्रभु तुम्हावर भरोसा. लोकलेखे शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बाळ येशू व मरिया यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर येरुशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की येशू बाळाचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होळ्यांचा जोडा किंवा पारव्यांची 2 पिल्ले यांचा यज्ञ करावा. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुशलेममध्ये होता. तो नीतिमान आणि भक्तिवान मनुष्य असून इस्रायलाच्या तारणाची वाट पाहत होता. त्यांच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले, हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आणि तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप आणि त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे, यासाठी
इस्रायलमध्ये अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. आणि पहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल. हन्ना नावाची एक प्रवक्ती होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती आणि कौमार्य काळ संपल्यापासून ती पतीजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर ते गलिलात आपले गाव नाझरेत येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. प्रभूचे शुभ वार्ता. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, खान तशी माती. ते बाळ बलवान होत गेले, ज्ञानाने परिपूर्ण झाले आणि प्रभूची कृपा त्याच्यावर होती. पोप साहेबांची कथा. एक विधवा माता, एक पुत्र 9 वर्षाचा, दुसरा 11 वर्षाचा, आणि ते संध्याकाळी एक लहानसं जेवण घेण्यासाठी एकत्र आले. पाव आणि त्यामध्ये कटले. इतक्यात दरवाजावर टकटक आवाज आला. दरवाजा त्या पोराने उघडला तर एक भिकारी तेथे उभा होता. त्याला आत घेतला गेला. मुलगा म्हणाला, आई, कालचं फ्रीजमधलं जे जेवण आहे ते आपण त्याला देऊ. पण आईने सांगितलं, आपल्या तिघांकडे 3 पाव आहेत, प्रत्येकाने थोडा थोडा पाव आणि कटलेट त्या समोरच्या माणसाला द्यायचा आहे आणि 3 पावाचे कटलेटचे 4 भाग करायचे आहेत. त्याला आपल्यामध्येच जेवायला लावायचं आहे, कालचं फ्रीजचं नको. कदाचित त्या रात्री ती मुलं, पोपसाहेब सांगतात, थोडंसं कमी खाऊन झोपी गेली असतील. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आईने एक संदेश दिला, खरा आनंद घेण्यात नसतो, देण्यात असतो. आज आपण ख्रिस्त बाळाचा, येशू बाळाचा सण साजरा करीत आहोत आणि ह्या बाळाला लहानपणापासूनच मूल्य आईवडिलांकडून मिळालेली आहे. हे बाळ पोटात असताना मरिया माता स्वतः पलीकडे गेली आणि एलिझाबेथला डोंगराळ प्रदेशातील प्रवासाकडून ख्रिस्ताला पोटात घेऊन गेले. आणि आजचे मानसशास्त्रज्ञ म्हणतात, गर्भवती माता आणि त्या मुलाची पिता त्या काळामध्ये आपल्या बाळावर संस्कार करू शकतात. स्वतः पलीकडे जाण्याचे संस्कार ख्रिस्ताला आईच्या उदरात असल्यापासूनच झालेले होते. आणि हे बाळ आजच्या शुभोधमाला सांगितल्याप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे देवळात समर्पण करण्यात आलेलं होतं. फक्त पाडव्यांचं एक जोड
अर्पण करण्यात आलेलं होतं. गरीबातील गरीब होते ते, पण त्यांचं हृदय श्रीमंत होतं. हन्ना आणि सिमियोन हे जुन्या कराराचं प्रतिनिधित्व करतात. ख्रिस्त जगाचा तारणारा हा एक नवीन प्रकाश येतो आणि तारणाचा इतिहास परिपूर्ण करतो. आज प्रकाशाचा सण आहे. आपलं बाळ जेव्हा बाप्तिस्म्याच्या वेळेला आणलं जातं त्यावेळेला आईवडील आणि धर्म आईवडिलांच्या हातामध्ये पेटलेली मेणबत्ती देतात. हा ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. हा प्रकाश तुम्ही आपल्या बाळांना द्या. आपलं बाळ हे प्रकाशाचं लेकरू आहे. त्यांना धर्मशिक्षण द्या, मूल्य द्या, बायबल वाचन द्या, रोजरी करा, मिसलला घेऊन या, त्यांच्याशी बोला. एक वडील जेव्हा मुलगा विचारतो मला तुझ्याशी बोलायचं आहे, ते सांगतात मी तुझ्यासाठी ओव्हर टाईम करतो, मी फार बिझी आहे. ओव्हर टाईम 1 तासाचे 100 रुपये जे मिळतात ते मी तुझ्यासाठी सांगतो ना. जमवलेले पैसे मुलगा वडिलांकडे घेऊन येतो आणि त्याच्या हातात 100 रुपये देऊन सांगतो बापा हे 100 रुपये घ्या, पण मला तुमचा 1 तास द्या, मला तुमचा वेळ हवा आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही मला सगळे देता, मला वेळ हवा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मूल्य शिक्षण देण्यासाठी, देवधर्माचं शिक्षण देण्यासाठी आपण आपल्या बाळाला आणखीन वेळ देऊया. जेव्हा राजांच्या राजाला मारण्यासाठी हेरोद राजा तयार झाला त्यावेळेला त्याच्या आईवडिलांनी सुरक्षित ठिकाणी त्याला इजिप्तमध्ये नेलं आणि हा प्रवास मोठा आहे. आपल्या बाळांना सुरक्षित ठेवणं ही जबाबदारी प्रत्येक मातापित्यांची आहे. बाळ इतकं महत्वाचं आईवडिलांच्या जीवनामध्ये आणखीन काय असू शकतं. आपल्या मोबाईलचा वापर किती सुंदररित्या करायचा. आपलं बाळ कुठे जातं, कोणाबरोबर असतं, काय करत असतं आणि त्यांना प्रेमाने आपण जवळ करून त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची मूल्य देणे, ख्रिस्ती मूल्य देणे, दया, प्रेम, शांती, क्षमा आपल्या जीवनाद्वारे आणि आपल्या सानिध्याद्वारे ही काळाची गरज आहे. आणि आपण फार चांगले आईवडील येथे आहात. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर संस्कार केले आणि आपल्याला चांगलं घडवलं. कुंभार मातीपासून सुंदर मडकं बनवतो. आपल्याला कोणीतरी घडवलेलं आहे. आपण आपल्या लेकरांना घडवत आहोत. आपली लेकरं आणखीन कोणाला तरी त्यांच्या लेकराला, आपल्या नातवंडाला आणि ती आणखीन त्यांच्या लेकरांना घडवणार आहोत. म्हणून आपण आपल्या बोलण्याने, विचाराने, कृतीने जो जो सुंदर आदर्श देत आहात तो आदर्श ही मुलं आयुष्यात पुढे नेणार आहेत. आई वडील मुलाला मॉलमध्ये नेतात. मुला मुलीला सांगतात बेटा बेटी ही बॅग घे, पाहिजे ते मॉलमधून घे. मुलगा बॅग भरतो. एका प्रसिद्ध मानसशास्त्राने सांगितलेलं आहे. आणि आईवडील सांगतात अरे दुसरी बॅग हातामध्ये घे, सगळा मॉल तुझ्यासाठी आहे, आम्ही तुझ्यासाठी आहोत. आणि बेटा आणि बेटी आईवडिलांना सांगते मम्मी डॅडी तुमचं प्रेम माझ्यावर आहे, पण जर माझ्या दोन्ही आता 2 बॅग असतील तर मी माझा एक हात कोणाच्या हातात देऊ. मला एका हातात बॅग चालेल, पण माझा दुसरा हात तुमच्या हातात असणं हे गरजेचं आहे. मला स्पर्श हवा आहे. माझ्याशी पाठीवरून
माझ्या मस्तकावरून मला चुंबन घेणारं, मला व्यंगेत घेणारा हात मला हवा आहे, कारण मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. प्रभू येशू ख्रिस्ताला विधी आणि देवळामध्ये त्यांच्या मातापित्यांनी नेलं. त्यांनी त्यांना येरुशलेमेच्या मंदिरात नेलं आणि आपल्यासारखे चांगले आई वडील धर्म शिक्षणासाठी, मिसाबलीसाठी, रोजगारीसाठी त्यांना देवळाची ओढ लावतात. हे अभिनंदनीय आहे. काही माता पिता तर सांगतात की फर्स्ट होली कम्युनियन मी कसा साजरा करू, आणि जेव्हा ते आपल्या बाळाला एका अनाथाश्रमामध्ये नेतात तेव्हा ते बाळ सांगते, अरे माझ्यासाठीच मुलं येतात पण त्यांना आई वडिलांचा स्पर्श नाहीये आणि मी माझा पहिला ख्रिस्त शरीर त्यांच्याबरोबर साजरा करत आहे आणि तो जो आनंद त्याला मिळालेला आहे, तर ते बाळ सांगते हा आनंद माझ्या जीवनात चिरकाळ टिकणारा आहे. ज्याप्रमाणे तो पावाचा तुकडा थोडासा बाजूला सारला आणि त्या पोपसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे चिरकाळ आनंद त्या बाळाला मिळाला. आपण जर बायबलमध्ये बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त हा देवाला अप्पा म्हणजे आपण बाबा म्हणायचो. ही अतिशय प्रेमाची हाक आहे, फार जवळचा संबंध आहे आणि ज्यांनी प्रेम अनुभवलेलं आहे आई वडिलांचं, त्यांनी प्रभूचं प्रेम अनुभवलेलं आहे आणि ते प्रभूला बाप्पा या नावाने हाक देऊ शकतात. येशूने सुधाराचं साधं सुद्धा काम केलं, पण त्याने ते असं केलं की त्याने त्याचा संपूर्ण श्वास, रक्त, आत्मा त्या कामामध्ये ओतला आणि ते समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताने बघितलेलं आहे. त्याचा क्रूसावरील खिळ्यांचा आणि त्याने बघितलेल्या आपल्या वडिलांनी काम करणाऱ्या सुताराच्या कामाचा, खिळे मारल्याचा काही संबंध आहे का? ती शक्ती त्याला लहानपणापासूनच्या अनुभवातून मिळालेली आहे का? आपण आपल्या विद्यार्थ्यावर, आपल्या लेकरावर, आपल्या आजूबाजूच्या मुलावर प्रेम करतो. सगळे देवाची लेकरं आहेत. एखादी व्यक्ती मोठी झाली तरी ते पण देवाचंच लेकरू आहे, ते पण येशू बाळच असतं. आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही एक शिकवण जेव्हा आपण आपल्या बाळाला देतो, जी मर्या मातेने आणि योसेफाने आपल्या लेकरांना दिली, ती शिकवण आपणही आपल्या लेकरांना नक्कीच देत असाल, कारण आपण खूप चांगले ख्रिस्ती सुसंस्कृत आईवडील आहात. आपला आदर्श हेच आपलं प्रवचन आहे. एकदा एक खेकडा म्हणाला, माझ्या मागे चला. आणि तो खेकडा एकदा उजवीकडे जातो काय, एकदा डावीकडे जातो काय, एकदा पुढे जातो काय, एकदा मागे जातो काय, दिशाच नाही. दिशा देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तर आपण एखाद्या टॉर्चच्या लाईटीप्रमाणे आपल्या बाळांसाठी देवदूत असावं, जसे आपले आई वडील, आपले आजी आजोबा आपल्यासाठी होते. ही लाईट सरळ जाते, अंधार कुठे आहे, काटे कुठे आहेत, धोके कुठे आहेत, कोण आपल्याला फसवतं,
हे जग काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रकाशात दिसतात. तसं आपण म्हणजे प्रकाश आहोत. आणि हा प्रकाश आपल्या लेकरांना जेव्हा दिसतो तेव्हा ते त्या खेकड्याप्रमाणे येथे तेथे न चालता एकाच सरळ रेषेत जातात. ख्रिस्ताचा प्रकाश हा माझ्यात आहे, माझा प्रकाश आपल्या लेकरामध्ये आहे. आणि हाच प्रकाश जो ख्रिस्ताचा आहे तो बाप्तिस्माच्या वेळेला आपल्याला मिळालेला, आपल्या लेकरांना मिळालेला आहे. आणि बाप्तिस्माच्या वेळेला आपल्या अंगावर आपल्या आईवडिलांनी आपल्या पदरींमधील देवळात आलं तेव्हा धर्मगुरूने एक शुभ्र पांढरं वस्त्र ठेवलं आणि सांगितलं, ह्या शुभ्र पांढऱ्या वस्त्राला तू कलंक लावू देऊ नकोस. ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे, ते प्रभूचं आहे. तू एक नवीन निर्मिती आहेस. आणि ह्या ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये जे सुंदर आहे, जे मंगल आहे, जे पवित्र आहे, ते क्षणोक्षणी पदोपदी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येवो. ते आपल्या लेकरांना आणि देवाच्या सर्व लेकरांना लाभो, ही शुभकामना आणि सद्भावना. श्रद्धा प्रकटन. स्वर्ग त्यांचा उत्पन्नकर्ता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी त्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला. आणि त्याने मायेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला मुक्ती दिली. कोणी त्याच्या अंगाने दुःख भोगले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी झाला आणि प्रकाश झाला. आणि बंधू आणि बहिणीनो, ख्रिस्त जसा विश्वाचा राजा आहे तसेच तो आपल्या अंतःकरणाचा सुद्धा राजा आहे. मोठ्या भक्तिभावाने त्याचे दर्शन घेण्यासाठी, त्याचा महिमा घालण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आठवण करूया व त्याच्यासाठी आपल्या विनंत्या ठेवूया. आपला प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे. पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस डिसोजा, सर्व बिशप्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना इस्रायलच्या तारणाची वाट पाहणाऱ्या शिमोनप्रमाणे प्रभू येशू तारणारा व प्रकाश असल्याचे अखिल जगाला घोषित करण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा, देवाची कृपा व उदंड आयुष्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. देशाच्या राज्यकर्त्यांनी व सुज्ञ नागरिकांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून देशातील सर्व बालकांसाठी, विशेष करून अनाथ बालगोपाळांना मायेची ऊब देणाऱ्या तसेच दिव्यांग बालकांना धीर देण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी
व त्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी ज्या सेवाभावी संस्था महत् कार्य करीत आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज बाळ येशूच्या समर्पणाच्या सणाच्या दिवशी आपले प्रथम फळ म्हणजे बाळ देवाला समर्पित करून माता पित्यांनी बाळ येशूप्रमाणे आपल्या बालकांमध्ये ख्रिस्ती मूल्ये जोपासण्यासाठी त्यांना धार्मिक वळण लावण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटावे. तसेच देवभक्त शिमोन व संदेष्टी हन्ना यांच्याप्रमाणे समर्पित जीवन जगण्यास व प्रभू येशूची सेवा करण्यास कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. गेल्या 9 दिवसात आपण बाळ येशू चरणी ठेवलेले हेतू त्याच्या इच्छेने पूर्ण व्हावे. सर्व आजारी बांधवांना विशेषतः अचानक झालेल्या दुर्धर आजारामुळे आयुष्याची झुंज देणाऱ्या बालकांना बाळ येशूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा. विवाहित दाम्पत्याची जीवनवेल फुलावी बहरावी. तसेच मानवी जीवनाचा अनादर किंवा गर्भपाताद्वारे निष्पाप जीवाची हत्या कोणाकडूनही कधीच घडू नये ह्यासाठी प्रभूचे सामर्थ्य व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व धर्मप्रांताच्या हेतूसाठी मुख प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना आई आमच्या श्रद्धेमधील उणीव तुझ्या प्रेमाने भरून टाक. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्तात द्वारे करतो. पान क्रमांक 20 गीत क्रमांक 13 धूप आरती. बंधू भगिनीनो, माझे तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त निष्कलंक कोकरू ह्याने जगाला जीवन प्राप्त व्हावे म्हणून तुझ्या इच्छेनुसार प्राणार्पण केले. तुझी ख्रिस्त सभा तुला दानार्पण करीत आहे. त्याचा प्रसन्न होऊन स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर,
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. कारण तुझ्या वैभवात सहभागी असलेल्या तुझ्या पुत्राला आज मंदिरात अर्पण केले गेले आणि इस्रायलचे वैभव व जगाचा प्रकाश म्हणून त्याचे प्रकटीकरण झाले. तुझ्या तारण कार्याचे दर्शन आम्हाला घडविले म्हणून आमची मनं आनंदाने भरलेली आहेत आणि म्हणून सर्व दूत व सर्व संतांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गात म्हणतो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. निदाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त वाहीत म्हणून तू त्यांच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिला जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साधिकत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि युगायुगीच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव
प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण धैर्यपूर्वक एकत्र म्हणूया. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून मला सोडव असं मी विनवतो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. दिव्य आशेचे आमचा तारणार येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासूनच सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषिताला म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवन सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना प्रभूची शांती अर्पण करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणार हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनात निमंत्रित झालेले आपण धन्य. Amen. पान क्रमांक 31, गीत क्रमांक 14, अनंता. तुझे गुण गाई
केलेले तारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शिमोनची आशा तू सफल केलीस. प्रभूचे स्वागत करण्याचे सद्भाग्य त्याला लाभले व नंतरच त्याला मरण आले. या ख्रिस्त शरीरामुळे आमच्यामध्ये तुझी कृपा पूर्णत्वतेला जावो व सार्वकालिक जीवनात प्रवेश देण्यासाठी ख्रिस्त जेव्हा पुन्हा येईल तेव्हा त्याच्या भेटीस आम्ही पात्र ठरवू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्तात द्वारे करतो. आणि या पाचवी मिस्साला गायन करणारा गायक वृंद आणि वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य केलेलं आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत. आणि त्याचप्रमाणे विशेषतः आपले सर्व सिस्टर्स त्यांनी सुंदरसं डेकोरेशन केलेलं आहे आणि आज त्यांचं समर्पण दिनाचा दिवस आहे. आम्ही विशेष सिस्टरांसाठी प्रार्थना करूया, त्यांचं अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे आमदार माननीय स्नेहा दुबे पंडित यांनी आपल्या सर्व भाविकांना बाळ येशूच्या सणाच्या शुभेच्छा पाठविलेल्या आहेत. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा बाळ येशूचा सण आपल्या सर्वांना सुखाचा व समाधानाचा जावो हीच आजच्या दिवशी फॉर द व्हॅलेंटाईन, फॉर द आपले पॅरिश प्रीस्ट, फॉर द जॉयल, मी ब्रदर सॅनल, तिन्ही कॉन्व्हेंटचे सिस्टर्स आम्ही देत आहोत. मे गॉड ब्लेस यू. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या सणासाठी मिसासाठी करण्यासाठी लाभलेले फादर सॅबी कोरिया. फादर सॅबी कोरिया ही नंदाकाल धर्मग्रामातले, परंतु ते जेजुईट संघामध्ये दाखल झाल्यानंतर आता धर्मगुरू म्हणून आपल्या तलासरे मिशन विभागामध्ये ते कार्य करत आहेत. त्याचं उत्तम असं व्यक्तिमत्व आणि विशेषतः आपल्या त्या प्रवचनाद्वारे आपल्या लक्षात आलेच असेल की कशा प्रकारे त्यांचं बोलणं आहे. फादर सॅबी आता तलासरी विभागामध्ये 11 प्रायमरी स्कूल्स, 4 हायस्कूल, 2 कॉलेज यांचे ते मॅनेजर आहेत. त्याचप्रमाणे फादर हे माणिकपूरला स्कूलचे प्रिन्सिपल होते. मनमाड विभागामध्ये देखील त्यांनी मिशनमध्ये कार्य केलेलं आहे. आणि आजच्या सणाच्या दिवशी तलासरीवरून फादर आलेले आहेत. फादर सॅबी, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग आणि आम्हा सर्वांसाठी पवित्र मिस्सा साजरी केली, उत्तम असं प्रवचन दिलं, त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानत आहोत. मिशन कार्य करत असताना परमेश्वरी कृपा आणि बाळ येशूचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावो हीच आजच्या दिवशी प्रार्थना. मे गॉड ब्लेस यू. आपण सर्वांनी थँक यू फादर अँड थँक्स ऑल ऑफ यू. हॅपी फेस्ट. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. जा, तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. पान क्रमांक 33, गीत क्रमांक 3, बाळ येशूचे सुंदर रूप. Bye.
Super